आणि यानंतर आपण शिरूरमध्ये जाऊयात। नाजिमुल्ला आपल्यासोबत आहे। नाजिम, खरं तर शिरूरमध्ये आजी माजी खासदारांमध्ये पुन्हा एकदा लढत पाहायला मिळते, परंतु यावेळीची जी लढत आहे ही कशी वेगळी आहे आणि एकंदरीतच मतदानाची तयारी देखील कशा पद्धतीने शिरूरमध्ये सध्या पाहायला मिळते? मतदानाला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि एक एक मतदार जे आहेत ते इथं येत आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावत आहेत। रांगेमध्ये आपण बघू शकतो सकाळी 6 वाजल्यापासूनच इथं बरेचसे मतदार जे आहेत ते येऊन थांबलेले आहेत आपल्या मतदानाचा हक्क बजावायला। शिरूर लोकसभेचं सांगायचं गेलं तर गेल्या लोकसभेला शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशीच लढत होती। तीच लढत या ठिकाणी पुन्हा एकदा यावेळी सुद्धा होती, फक्त समीकरणं बदललेली आहेत। त्यामुळं गेल्या वेळेला अमोल कोल्हेंचं जे घड्याळ चिन्ह होतं ते आता शिवाजी आढळराव पाटलांकडे या ठिकाणी गेलेलं आहे आणि अमोल कोल्हेंचं चिन्ह जे आहे ते आता तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि हे दोन्ही चिन्ह घेऊन आता हे दोन्ही उमेदवार या 25,80,000 मतदारांच्या समोर उतरलेले आहेत आणि त्यांनी गेली जो प्रचार झालेला आहे त्यामध्ये आव्हान प्रतिआव्हान अशीच जी आहे ती या ठिकाणी लढाईला पाहायला मिळाली। अजित पवारांनी सुद्धा सुरुवातीलाच आव्हान दिलं होतं की अमोल कोल्हेंना मी दुसऱ्यांदा या ठिकाणी खासदार होऊ देणार नाही। तर या शिरूर लोकसभेत आव्हान प्रतिआव्हानाचीच या ठिकाणी लढाई मिळाली आणि मतदारांसमोर वेगवेगळे मुद्दे जे आहेत त्या ठिकाणी दोघांकडून मांडण्यात आले। खरं तर अमोल कोल्हेंना सलग दुसऱ्यांदा खासदार व्हायचं आहे आणि आढळराव पाटलांना खासदारकीचा चौकार मारायचा आहे, परंतु इथला मतदार राजा आता नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि यासाठीच मतदानाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। निकाल 4 जूनला लागणार आहे। नाजिम, खरं तर आपण बघितलं तर इथे आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात रंगलेले होते आजी माजी खासदारांमध्ये सुद्धा, आणि त्यानंतर आज पार पडत असलेला मतदानाचा दिवस या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघामध्ये बंदोबस्त कशा पद्धतीने पाहायला मिळतोय? शिरूर या ठिकाणी ही खूप हाय अलर्ट जी आहे ती ही निवडणूक या ठिकाणी झालेली आहे, कारण गेले अनेक दिवस आपण पाहतोय की आरोप प्रत्यारोप होत आहेत, एकमेकांवरती चिखलफेकसुद्धा या ठिकाणी होत होते आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक बूथवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे। काल रात्री बऱ्याच ठिकाणी गडबड झाली अशा प्रकारचे आरोप दोन्ही गटाकडनं या ठिकाणी होत होते, पैशांचं वाटप होतंय अशा ठिकाणचे आरोप जे आहेत ते या ठिकाणी दोन्ही गटाकडून झाले। त्याच्यामुळं पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी चोख लावण्यात आला आणि आत्ताही या मतदान केंद्रावरती आपण बघू शकतो की पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात जे आहेत त्या ठिकाणी करण्यात आलेत, कारण या ठिकाणी स्वतः खासदार अमोल कोल्हे मतदान करणार आहेत आणि ते मतदानाला येण्यापूर्वीच इथं मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। गर्दी यासाठी आहे कारण दुपारनंतर पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी वाढतो आणि हा मतदानाचा टक्का कमी होऊ नये, मतदानाचा टक्का जो चिंतेचा विषय या लोकसभेच्या अनुषंगाने बनलेला आहे तो टक्का वाढावा यासाठी शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत आणि याचाच भाग म्हणून प्रशासनसुद्धा युद्ध पातळीवर आहे आणि कार्यकर्तेसुद्धा युद्ध पातळीवरती मतदारसंघामध्ये उतरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी बाहेर काढतात। त्याच्यामुळं प्रशासनानं ज्या पद्धतीने चोख बंदोबस्त केलेला आहे तसंच कार्यकर्तेसुद्धा मैदानात या ठिकाणी उतरलेले आहेत, कारण मतदानाचा टक्का वाढवणं हे सगळ्यात त्यांच्यामुळे आव्हान आहे। शिरूर लोकसभेत मतदानाला सुरुवात झालेली आहे। आत्ता आपण आहोत नारायणगावमधल्या एका मतदान केंद्रावरती आणि इथं आपण बघू शकतो की सकाळी सकाळी सगळा मतदार जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क ते या ठिकाणी बजावत आहेत। इथं जवळपास 25 लाख मतदार आहेत जे 2500हून अधिक मतदान केंद्रावरती जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि यासाठी ही सगळी यंत्रणा इथं तैनात आहे आणि आपण बघू शकतो की सकाळी सकाळी हे सगळे मतदार इथं आलेले आहेत। काय अपेक्षा आहे तुम्हाला यावेळेला, काय विचार करून मतदान करताय? खासदार साहेब परत येणार। बरं, काय कारण काय? खासदार साहेबांची कामं भरपूर आहेत। हो, तुम्ही काय विचार करताय मतदान करताना? एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि ह्या शिरूर मतदारसंघाचे कोणतेही प्रश्न मार्गी लावण्याची जी क्षमता आहे ती फक्त डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात असल्यामुळे आम्ही त्यांना मतदान करून ते निश्चित 1-2 लाखांनी विजयी होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। बरोबर, तर हे मतदार राजा जो आहे तो या ठिकाणी मतदान केंद्रावरती आलेला आहे आणि मतदानाचा ते हक्क बजावत आहेत। अशा पद्धतीनं हे सगळे मतदार राजा इथं आला आहे आणि संध्याकाळपर्यंत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिमुल्ला, ABP माझा, जुन्नर, पुणे। नक्कीच, त्यामुळे कचोख बंदोबस्त आपल्याला शिरूरमध्ये पाहायला मिळतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।